कडून अखेर शपथविधी सोहळ्यासाठी भाजप आमदारांना फोन जायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये अतुल सावेंचं नाव समोर येते। अतुल सावे यांना अखेर मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे। त्यांना भाजपकडून फोन गेला असल्याचं कळतंय। आधीच 12 जणांची नावं समोर आल्यानंतर आता अतुल सावे यांचं देखील नाव समोर येते। अतुल सावे यांना देखील आता अखेर मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना नेमकं कोणतं खातं मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपकडून त्यांच्या आमदारांना फोन करण्यात येतोय। शपथविधीसाठी हे फोन जात आहेत आणि त्यामध्ये अतुल सावे यांचं देखील नाव आता समोर येतंय। अतुल सावे यांना अखेर मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आधीच 12 जणांची नावं समोर आल्यानंतर आता अतुल सावे यांचं देखील नाव समोर येते। त्यांना देखील मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचं कळतंय। काय अपडेट? अखेर अतुल सावे जे की मागच्या मंत्रिमंडळात देखील देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जात होते, त्यांना देखील पुन्हा एकदा नव्यानं संधी देण्यात आलेली। एकंदरीत बघितलं तर माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकजा मुंडे या तीनही महिलांना स्थान देत लाडकी बहीण ह्या अनुषंगानं सरकारने मोठं काम केलं असं म्हणावं लागेल। एकंदरीत बघितलं तर 3 महत्वाच्या नेत्यांना, महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप महायुतीनं एकंदरीत पुरस्कृत केलेला आहे। यासोबतच अतुल सावे यांचा देखील समावेश नितेश राणे कोकणातून आणि या सगळ्याचं एक राजकीय तितकंच। राहुल, माफ करा, थोडंसं थांबवते। ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात। सागर बंगला निवासस्थानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत। ते आता मुंबईवरून थेट नागपूरला जाणार असल्याचं पाहायला मिळतंय। आज मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत। नागपूरच्या दिशेनं आता ते रवाना होत आहेत आणि ही थेट दृश्य आपण सागर बंगला परिसरातली पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरकडे रवाना होत आहेत। आज नवनियुक्त मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात पार पडणार आहे आणि उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत। नागपूरमध्ये देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी नागपूरकर सज्ज झालेले आहेत आणि सध्या ही दृश्य थेट पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यातून बाहेर पडत आहेत। नागपूरसाठी ते रवाना झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबत असलेले चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी जे आहेत अमृता फडणवीस, या सगळेजण आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत। उद्या हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नवीन मंत्र्यांचा शपथविधी होतोय आणि त्यामुळे आज हे जे मुख्यमंत्री आहेत हे स्वतः नागपूरकडे गेलेले आहेत। महत्वाचं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे अर्धा तासापूर्वी आले होते आणि सागर बंगल्यावर तब्बल अर्धा तास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली। कारण जे नवीन मंत्री आता भारतीय जनता पार्टीची शपथ घेणार आहेत त्यामध्ये काही ज्येष्ठ मंत्र्यांना अजूनही स्थान दिलेलं नाहीये, काही ज्येष्ठ मंत्री अजूनही वेटिंगवर आहेत। त्यामुळे नक्की कोणाला संधी दिली जाते हा सस्पेन्स आता आजही कायम आहे। जरी काही मंत्र्यांची नावं समोर आली असली तरी काही जुने जाणते जे मंत्री आहेत त्यांना अजूनही संधी दिलेली नाहीये। त्यामुळे नक्की ही संधी आता पुढे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे एक सस्पेन्स वाढतंय। याच्यामध्ये काही ट्विस्ट निर्माण होतं का, नवीन मंत्री जे घेणार आहेत त्याच्यामध्ये आणखी कोणी मंत्री येतं का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि त्यावरच चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। आता अर्धा तासाच्या चर्चेनंतर हे सगळे जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता नागपूरकडे रवाना झाले, ते नागपूरला गेलेले आहेत। त्यामुळे आता होणाऱ्या शपथविधीकडे सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच प्रमोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरकडे रवाना झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची अर्ध्या तासापूर्वी चर्चा झाली आणि त्यानंतर आता ते आजच्या शपथविधीसाठी आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे रवाना होत आहेत। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, भाजपकडून अखेर शपथविधी सोहळ्यासाठी आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत आपण ते देखील पाहूयात। यामध्ये नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि मेघना बोर्डीकर यांना आतापर्यंत फोन करण्यात आले असल्याचं कळतंय।
शपथविधीसाठी भाजपकडून या आमदारांना आतापर्यंत फोन केलेले आहेत. त्यामध्ये पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, अतुल सावे यांची नावं समोर आलेली आहेत. यांना आतापर्यंत भाजपकडून फोन गेलेला आहे. अतिशय मोठी घडामोड काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी तसंही केलं की शपथविधी घ्यायला तुम्ही या म्हणून. मी पहिलं तर पंतप्रधान मोदीजी तसेच अमित भाई शाह आणि आमचे नेते माननीय पंतप्रधान हमारे नरेंद्र भाई है, नरेंद्र जी है, उनका भी मैं बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे इस लायक समझा है और मुझे बड़ी जिम्मेदारी 2 टर्म उन्होंने दी थी और अभी भी मुझे ओथ लेने के लिए निमंत्रण दिया गया है. नए लोगों का जो है चेहरा यहाँ पर देखने को मिलेगा. इस बार का जो मंत्रिपद है नए लोगों को दिया जा रहा है, मंत्रिपद ये कहा जा रहा है. आपका क्या अनुभव है, क्या कुछ साझा करेंगे नए लोगों के साथ? आप स्वयं काफी अच्छा, दोनों अच्छा कॉम्बिनेशन रखा गया है. जैसे सोशल, रीजनल सभी कॉम्बिनेशन रखे गए हैं और यंगस्टर भी आगे आने चाहिए, अगली पीढ़ी भी हमारी आगे आनी चाहिए. उनको 2 टर्म हुए, 3 टर्म हुए, ऐसे भी लोग हैं, उनको भी आगे आना चाहिए क्योंकि हमें आगे भी पार्टी को ले जाना है. तो इसीलिए मुझे लगता है ये बराबर जो कॉम्बिनेशन रखा गया है वो बहुत अच्छा रखा गया है. इसलिए थोड़ी देरी हुई, लेकिन मुझे ऐसे लगता है कि तीनों पार्टियों ने नए लोगों को भी मौका दिया है. जो वरिष्ठ नेता है उनके पत्ते कट किए गए हैं. कई बार संकट मोचन के तौर पर आप सामने आए हो. क्या इस बार दोबारा से संकट मोचन की भूमिका ली जाएगी, क्योंकि जो लोग नाराज चल रहे हैं, जो लोग अनुभवी है, उनका पत्ता कट करके जरूर उनसे भी हम लोग बात करेंगे. और हमारा जो हाईकमांड है कि वो तो मेरे साथ में ही है. मेरे साथ में 5 टर्म वाले भी लोग हैं, 6 टर्म वाले भी लोग हैं, 7 टर्म वाले भी 2 लोग हैं. सुधीर जी, मुनगुंटीवार जी, वो भी 7 टर्म वाले हैं. मुझे ऐसे लगता है कि ऊपर से नेतृत्व जो हमारा है वो भी उनसे बात करेंगे. देवेंद्र जी भी बात करेंगे, बावनकुळे साहब भी बात करेंगे. और नहीं कहीं तो मुझे लगता है संगठन. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, भाजपकडून आतापर्यंत कुणाकुणाला फोन गेलेले आहेत, कुणाची नावं समोर येत आहेत, काय अपडेट? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर आता भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आतापर्यंत जवळपास 13 जणांना फोन गेलेले आहेत. यांची यादी आपण एकदा प्रेक्षकांना वाचून दाखवणार आहोत. यामध्ये सर्वात सुरुवातीला पहिला फोन नितेश राणेंना गेला. शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ आणि अतुल सावे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपाच्या 3 महिला आपल्याला मंत्री होताना पाहायला मिळणार आहेत. आणि या 3 महिला मंत्री होत असताना पश्चिम महाराष्ट्रामधून माधुरी मिसाळ यांचं नाव आलेलं आहे समोर. माधुरी मिसाळ या 4थ्या टर्मच्या आमदार आहेत. माधुरी मिसाळ यंदाच्या निवडणुकीमध्ये जवळपास 68,000 मताधिक्य घेऊन आपल्याला विजय होताना पाहायला मिळाला होता. मराठवाडा देखील, मराठवाड्यामध्ये खूप मोठा समतोल या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय समतोल राखताना पाहायला मिळतोय. मराठवाड्यामधून ओबीसी चेहरा म्हणून आपण पाहिलं असेल तर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यामध्ये आलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहत असाल तर मेघना बोर्डीकर या तरुण चेहरा म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे प्राजक्त आपण जर पाहिलं असेल तर भाजपाने आतापर्यंत 13 जणांना फोन केल्याची नावं समोर आलेली आहेत. ही नावं आपल्याला आणखी वाढताना पाहायला मिळू शकतात, कारण की आता साधारणतः 10:30 वाजलेले आहेत. साधारणतः 12 पर्यंत प्राजक्ता हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत. शिवाय देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील आपल्याला काही जणांना मंत्रिपद दिल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये गणेश नाईक यांचं देखील नाव आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गणेश नाईकांना फोन केल्याचं पाहायला मिळतंय. कारण की नवी मुंबईमध्ये जर गणेश नाईकांना मंत्रिपदाची संधी दिली गेली तर नवी मुंबई पालिका आपल्याला ताब्यात ठेवता येऊ शकते. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांना पुन्हा एकदा आपल्याला संधी देताना
पाहायला मिळतात. गणेश नाईक आपल्याला मंत्री जर झाले तर त्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा आपल्याला हातखंड होताना पाहायला मिळतात. उत्तर महाराष्ट्रामधून एक नाव आणखी वाढलेलं आहे. उत्तर महाराष्ट्रामधून यापूर्वी आपण पाहिलं असेल तर गिरीश महाजन यांचं फक्त नाव होतं, मात्र आता उत्तर महाराष्ट्रामधून गिरीश महाजन यांच्या जोडीला जयकुमार रावल हे देखील आपल्याला नाव येताना पाहायला मिळणार आहे. कारण की प्रामुख्याने जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे, उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये भाजपाची ताकद आहे. मात्र धुळे असेल किंवा नंदुरबार असेल या दोन भागांमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका भाजपाला बसला होता. त्यामुळे पुढची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील निश्चितच खरं तर ही सगळी समीकरणं पाहताच भाजपनं ही नावं खरं तर निश्चित केली असावीत. तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान राष्ट्रवादीकडून देखील आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीमध्ये कुणाकुणाला फोन गेलेले आहेत राष्ट्रवादी पक्षाकडून आपण ते पाहूयात. अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांची नावं, या 5 जणांची नावं सध्या समोर येत आहेत. या 5 जणांना राष्ट्रवादी पक्षाकडून फोन गेलेले आहेत. शपथविधीसाठी आज त्यांना बोलावण्यात आलेलं आहे. अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवळ यांची ही नावं समोर येत आहेत. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, फोन डिस्कनेक्ट. प्रणाली, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? राष्ट्रवादीकडून आमदारांना मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झालेली आहे. 5 जणांची नावं समोर येत आहेत. काय अपडेट? अगदी खरं आहे. काल रात्रीपर्यंत आपण बघितलं होतं की नरहरी झिरवळ यांना वगळता इतर कुठल्याही आमदारांना फोन गेला नव्हता. त्यामुळे साहजिक आहे की सगळ्या आमदारांची धाकधूक ही वाढलेली होती. जसं आपण आधीपासून म्हणत होतो की राष्ट्रवादीमध्ये काही नावं जी आहेत ती फिक्स आहेत आणि मंत्रिपदं जी आहेत ती सुद्धा त्यांना मिळणं फिक्स आहे. त्या पद्धतीनं नरहरी झिरवळ असतील, अदिती तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, दत्तामामा भरणे असतील, यांची नावं जी आहे ती फिक्स होतीच. बाबासाहेब पाटील यांना सुद्धा यावेळेला संधी देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. नरहरी झिरवळ आदिवासी समुदायाचं नेतृत्व करतात, त्यामुळे गेल्या वेळेला ते उपाध्यक्ष होते, परंतु यावेळेला त्यांना उपाध्यक्ष न बनवता मंत्रिपद जे आहे ते त्यांना दिलं जाईल असं वाटत होतं. त्यानुसार आपण बघितलं तर नरहरी झिरवळ यांना संधी देण्यात आलेली आहे. हसन मुश्रीफ ज्यांच्या नावावर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह गेले काही दिवस सातत्यानं उपस्थित केलं जात होतं, कारण कोल्हापूर आणि आजूबाजूचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व कुठेतरी भाजपच्याच आमदारांना डोईजड होत आहे अशी चर्चा होती. भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांच्या आमदारांना डोईजड होत आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा पत्ता यावेळेला कट होईल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. परंतु राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना संधी दिलेली आहे. एक मुस्लिम चेहरा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग हसन मुश्रीफ यांना आणि त्याच बरोबर जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. हसन मुश्रीफ यांना संधी देत असताना अदिती तटकरे ज्यांच्या विभागानं केलेली कारवाई किंवा कामगिरी ही यावेळेला सगळ्यात मोठी पथ्यावर पडलेली आहे ती महायुतीचं सरकार येण्यामध्ये, आणि त्यामुळे अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. 1 वर्षाचाच कालावधी जरी त्यांना मिळालेला असला महिला आणि बालकल्याणमध्ये, तरी सुद्धा त्यांची कामगिरी ही अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा अदिती तटकरे यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. दत्तामामा भरणे जे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी वाद घातला किंवा मतदान केंद्रावर त्यांनी राडा केला अशा पद्धतीच्या चर्चा उदाहरण आणलं होतं किंवा त्यामुळे त्यांचं नाव खराब करण्याचा एक प्रयत्न जो केला गेलेला होता त्याचा कुठलाही परिणाम झालेला बघायला मिळत नाही. त्यामुळे दत्तामामा भरणे यांना सुद्धा यावेळेला संधी जी आहे ती आपल्याला देताना बघायला मिळाली आहे. बाळासाहेब पाटील यांना सुद्धा संधी जी आहे ती यावेळेला राष्ट्रवादीने दिलेली आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की 5 नावं आतापर्यंत पुढे आलेली आहे, आणखीही नावं पुढे येतील, परंतु अशी सुद्धा चर्चा आहे की यावेळेला काही लोकांना शपथ देऊन उर्वरित लोकांना नंतर शपथ दिली जाईल, परंतु अजून संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे आणि तोपर्यंत अजून बाकीची नावं जी आहे ती पुढे येऊ शकतात. आणि 9 जी खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला येत आहेत त्या सगळ्याच खात्यांना आजच शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल पाटील असतील, छगन भुजबळ असतील, यांचं नेमकं अजून काय झालेलं आहे ते कळू शकलेलं नाहीये, परंतु थोड्या वेळात ते चित्र सुद्धा स्पष्ट होईल. प्राजक्ता, प्रणाली, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.